नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सोशलॉजी या ऑप्शनल सब्जेक्टच्या संदर्भात आपण बरेच असे व्हिडिओज आपण केले आहेत किंवा आपण बऱ्याच टॉपिक्सवर डिस्कशन केलेले आहे आणि जितकेही पर्स्पेक्टिव्ज वगैरे असतील त्यावर सुद्धा आपण एक बऱ्यापैकी एक डिस्कशन आपलं झालं आहे आणि इतर टॉपिक्सवर आपण ते आपलं सुरू असतं. पण एक मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जो आहे, जरी तुम्हाला कुठल्याही टॉपिकबद्दल नॉलेज असेल किंवा तुम्हाला एक अंडरस्टँडिंग असेल, पण जोपर्यंत तुम्ही त्याला एका पेपरवर लिहू शकत नाही तोपर्यंत त्याचा काही फायदा नाही. आणि आपली जी एक्झाम आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही रायटिंगचा सराव करणार नाही तुमचं कुठलंही नॉलेज तितकं रेलेवंट असणार नाही. आणि त्याच्यासाठी आन्सर रायटिंग हा फार एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आता समजा तुम्हाला UPSC म्हणावं किंवा MPSCसाठी जी तयारी करायची आहे किंवा जी रायटिंगची जी तुमची एक प्रॅक्टिस असायला पाहिजे, त्याच्यासाठी एक महत्त्वाचं काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे आज बोलणार आहोत. तर आन्सर रायटिंगचा जो भाग आहे की आपल्याला एक 10 मार्काचा असो किंवा 20 मार्काचा प्रश्न आपण सोशलॉजीमध्ये बघतो, जो आपल्याला कंप्लीट करायचा असतो किंवा आपल्याला ते एक डिमांड असते. तर ओव्हरऑल जेव्हा आपण कुठल्या प्रश्नाला अप्रोच करतो किंवा आपली एक आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी म्हणावं किंवा काय गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे आणि त्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, हे आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महत्त्वाचा भाग असा झाला की सोशलॉजीची जी आन्सर रायटिंग आहे किंवा सोशलॉजीमध्ये जे UPSCतले प्रश्न वगैरे असतील त्याचं डिस्कशन आपण या निमित्ताने करणार आहोत. पण त्याआधी थोड्या काही गोष्टींवर मला असं वाटतं की आपण हायलाईट करायला पाहिजे किंवा त्यावर आपण थोडीशी चर्चा करायला पाहिजे, तर ती मी या ठिकाणी तुमच्यासोबत करत आहे. तर पहिला भाग असा झाला की आता कुठलाही प्रश्न जेव्हा आपल्याला दिलेला असतो किंवा आपण एखादा प्रश्न बघतो, तर फॉर एक्झाम्पल डिस्कस द स्कोप ऑफ सोशलॉजी, तर आपल्याला हे समजायला पाहिजे की त्या गोष्टीची डिमांड काय आहे, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनची डिमांड काय आहे. आता क्वेश्चनची डिमांड न समजता तुम्ही जर तुम्हाला जे त्या टॉपिकबद्दल माहिती आहे ते लिहिलं तर ती डिमांड सॅटिस्फाय होणार नाही. आणि चेक करण्यामध्ये ते दिसून जातं की तुम्हाला त्या टॉपिकचा जो एकदम कंटेक्च्युअल जी अंडरस्टँडिंग लागते ती तुमची थोडीशी कुठेतरी मिसिंग आहे. ठीक आहे. तर जो डिमांडचा जो एक अँगल आहे हा फार बरेच लोक यामध्ये थोडंसं मिस आउट करतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी सोशल स्ट्रॅटिफिकेशनबद्दल विचारलं आहे, फॉर एक्झाम्पल सोशल स्ट्रॅटिफिकेशन जे आहे आपलं 5वा टॉपिक जो आहे पेपर 1मध्ये, तर काही त्याबद्दल जर समजा तुम्हाला कुठला तरी प्रश्न विचारला आहे की डिस्कस सोशल मोबिलिटी अँड व्हॉट इज इंटरजनरेशनल मोबिलिटी वगैरे, असं काहीतरी समजा तुम्हाला प्रश्न दिला आहे, तर तुम्ही त्याची डिमांड तुम्हाला तिथे समजली पाहिजे की यार सोशल मोबिलिटीबद्दल बोलताय तर मला त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे किंवा ती मी तिथे लिहिली पाहिजे. मग त्याचं एक एक्झाम्पल किंवा एक इलस्ट्रेशन की सोशल मोबिलिटी काय असते त्याच्याबद्दल मी तसं तिथे सांगता आलं पाहिजे. तुम्ही जर का मनातून काही तुम्हाला जे वाटलं सोशल मोबिलिटीबद्दल की जे तुमच्याकडे ओव्हरऑल एक कंटेंट बनलेला आहे, तुम्ही त्यातलं काही पण त्यात लिहित गेले तर त्याचा तसा काही परिणाम त्यावर होणार नाही. तर डिमांड माहीत असणं किंवा डिमांड समजणं याच्यासाठी खूप जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावे लागतात. आयदर तुम्ही लिहून प्रॅक्टिस करू शकता जितके होईल तितके, किंवा मग तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करू शकता, किंवा एकाच प्रश्नाला तुम्ही बघाल एक पर्टिक्युलर प्रश्न आहे किंवा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे तोच वेगवेगळ्या अँगलनी विचारल्या जाऊ शकतो. त्याच्यात मग आपलं जे एक कौशल्य आहे, आपलं जे स्किल आहे की याची डिमांड समजणे ते फार महत्त्वाचं आहे. तर आपण जे एक डिस्कशन आपण करणार आहोत, जे PYQs आहेत, UPSCचे PYQ आहेत, कारण की आता MPSCचे यावर्षी हा पहिला राहणार आहे, पहिली मेन्स राहणार आहे, तर त्यामध्ये आपल्याकडे प्रश्न नाही आहेत की MPSCने विचारलेले जे प्रश्न आहेत, तर आपण UPSCचे जे प्रश्न आहेत 2025चा जो पेपर आहे त्याच्यातले काही प्रश्न आपण घेऊन आपण डिस्कशन करणार आहोत. तर डिमांड ऑफ द क्वेश्चन समजणं हे एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मी इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. आणि जसे जसे पुढे आपण क्वेश्चन्स बघू तिथे मी ह्या गोष्टी परत तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पुढे एक आपण बघूया की आपल्या जो कंटेंट असतो, आपण एक इंट्रो, बॉडी, कन्क्लुजनचं एक फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे, पण जो एक इंट्रो जो आपण देतो किंवा आपलं जे एक बॉडी असते तर त्याच्यामध्ये एक जे कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्याच्यामध्ये जे घटक असतात ते कुठले असायला पाहिजे किंवा त्याच्यावर किती आपल्याला फोकस करता येईल याचं एक आपल्याला थोडंसं भान असलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा एक भाग झाला तो आहे थिंकर्स, है ना. आता काही टॉपिक समजा कुठल्या पर्टिक्युलर थिंकरच्या याच्याहून जर सांगितलं, काही प्रश्न विचारला, समजा दर्खाईमचं जे आहे तर तुम्हाला विचारलं की दर्खाईमचं रिलिजनशी संदर्भात जे त्यांची थेरी आहे त्याचं तुम्ही डिटेल एक विश्लेषण करा किंवा त्याला तुम्ही डिस्कस करा.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आता सर डर्कहाइम जे क्लासिकल थिंकर आहे त्याचं डायरेक्टली तुम्हाला लिहिता येईल है ना. पण जर असा दुसरा कुठला तरी जेनरिक असा क्वेश्चन आहे की जिथे इतर थिंकर तुम्हाला टाकता येईल, समजा पॉवर्टीचं जर ॲनालिसिस करायचं सांगितलं तर तुम्हाला वेगवेगळे असे थिंकरनी काय काय पर्स्पेक्टिव्ह दिले आहे तसे थोडे थोडे तुम्हाला तिथे द्यावे लागतील है ना. ऑस्कर लेविस काय म्हणतायत किंवा चार्ल्स मुरे काय म्हणतायत, हे असं तुम्हाला थोडंसं एक थोडक्यात तिथे द्यावं लागेल. तर थिंकर्सचा जो ॲस्पेक्ट आहे, क्लासिकल थिंकर्स अँड अदर थिंकर्स, हा फार महत्त्वाचा आहे. आणि ॲटलिस्ट त्या थिंकरनी दिलेली जी कन्सेप्ट आहे किंवा ती एक पर्टिक्युलर त्याची दिलेली काही टर्म आहे ती लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे. तर दिस इज गोइंग टू बी युअर प्रायमरी वेपन वेर एव्हर यू कॅन राईट. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही खूप थिंकर आहे तर खूप थिंकर लिहिले तर तुम्ही खूप चांगलं आन्सर लिहिलं, हे पण गरजेचं नाही आहे. त्या आन्सरला ते जस्टिफाय झालं पाहिजे, त्याच्या डिमांडला ते जस्टिफाय झालं पाहिजे है ना. आणि ते एका रिदममध्ये आलं पाहिजे. तुम्ही फक्त थिंकरच्या नावाने पुढं काही काही लिहून ठेवलं तर तुम्हाला असं वाटतं की मी खूप थिंकर लिहिले तर मी खूप चांगलं आन्सर लिहिलं, हे पण काही योग्य नाही आहे. ठीक आहे. पुढे एक बघाल तर कीवर्ड्स जे आत्ता मी सांगितलं है ना, कीवर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे. आता मार्क्सचं जर संदर्भात आपण बघतो तर आपल्याला मोड ऑफ प्रोडक्शन, रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन, मीन्स ऑफ प्रोडक्शन, अशा एलिनेशनशी संदर्भात कमोडिटी फेटिशिझम असेल, असे जे कीवर्ड्स आहेत याचं आपल्याला कुठलाही क्वेश्चन जर विचारला तर ते कीवर्ड्स त्या त्या पर्टिक्युलर थिंकरशी रिलेटेड किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला त्याच्यात ते दिसले पाहिजे. तर कीवर्ड्सचं महत्त्व हे खूप जास्त आहे. कीवर्ड्स ॲक्च्युली तुमचे एक जे कुठलाही व्यक्ती जेव्हा तुमचा पेपर चेक करतोय किंवा वाचतोय तर कीवर्ड्स एक त्याला एक इंडिकेशन देतात की या व्यक्तीची एक सोशलॉजिकल लँग्वेज यांनी शिकलेली आहे किंवा एक सोशलॉजीची जी एक पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजीज आहेत त्या यांनी याच्या डेली याच्यामध्ये किंवा याच्या रायटिंगमध्ये ते आपल्याला दिसून येत आहेत. तर कीवर्ड्स फार एक महत्त्वाचा अँगल आहे. आता कधी कधी प्रश्न जे असतात ते थोडेसे ॲनालिटिकल असतात, कधी कधी फार स्ट्रेट फॉरवर्ड असतात. तर जेव्हा तुम्हाला क्रिटिकली ॲनालाइज वगैरे या सगळ्या एक्झामिन वगैरे करायला ज्या गोष्टी दिल्या जातात तर तिथे आर्ग्युमेंटेशन फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघाल तर फक्तच कुठलेही असे थिंकर आणि पॉईंट मांडून चालत नाही, तुम्हाला आर्ग्यू पण करावं लागतं है ना. कुठल्याही याच्यामध्ये जर तुम्हाला काही पर्टिक्युलरली काही क्वेश्चन विचारला असेल किंवा इज द फंक्शनल थेरी ऑफ फंक्शनलिस्ट थेरी ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन ॲडिक्वेट ऑर इज इट फुल प्रूफ, असं काही जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचे एक आर्ग्युमेंटेशन देता आलं पाहिजे. तर आर्ग्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला कामी येतील त्या हेडिंग्स, वेगवेगळ्या हेडिंग्स तुम्हाला यामध्ये कामी येतील. तर आर्ग्युमेंटेशन इज इक्वली इम्पॉर्टंट अँड इन युअर आर्ग्युमेंट्स यू कॅन इन्क्लूड थिंकर्स. हा एक महत्त्वाचा भाग झाला. तर दिस इज म्हणजे याला तुम्ही असं वेगवेगळं बघू नका, ते प्रश्नावर डिपेंड करतं की या सगळ्या गोष्टी कशा क्लब करता येतील. कळतंय का? म्हणजे एक पर्टिक्युलर प्रश्न डिसाईड करतो की त्यामध्ये त्याचं कंटेंट काय असणार आणि तुमचं काम काय असेल की जास्तीत जास्त प्रश्नांचं विश्लेषण करणे, डिस्कशन करणे, लिहून पाहणे, चेक करणे, त्याचं एक कुठून तरी इव्हॅल्युएट करणे, या सगळ्या गोष्टी तुमचं काम आहे की ज्याच्याने तुमचा जो कंटेंट आहे किंवा तुमची जी कॅपॅसिटी आहे प्रत्येक प्रश्नाला बघून एक आन्सर लिहिण्याची ती वाढेल. आणि एक्झाममध्ये तुम्हाला जर नवीन जरी प्रश्न असेल तर तुमच्यामध्ये ती क्षमता असायला पाहिजे की तुम्ही वेळेवर एक आन्सर एक फ्रेम करू शकता इन लिस्ट अमाऊंट ऑफ टाईम. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचे घटक एक्झाम्पल झाले. आता तुम्ही कधी कधी आर्ग्युमेंट द्याल पण आर्ग्युमेंटला एक जस्टिफिकेशन आपल्याला लागतं ना एक्झाम्पल्सचं, आणि यात जितकं तुमचं न्यूजपेपरमधले किंवा काही असे करंट गोष्टी असतील तर ह्या तुम्हाला याच्यात इथे इथे कामी येतील. आता समजा नेमकंच एक ते हे झालं आहे की हरियाणामध्ये एक IPS ऑफिसर त्यांनी सुसाईड केलं, तर ते कास्ट डिस्क्रिमिनेशनचं एक केस ती झाली आहे. तर आपला जो पेपर 2चा भाग आहे कास्टशी संदर्भात ज्या गोष्टी आहेत, कास्ट डिस्क्रिमिनेशनचा जो अँगल आहे, अनटचेबिलिटी वगैरे, तर त्याच्यासाठी तो एक केस स्टडी बनली आहे किंवा ते एक एक्झाम्पल बनले है ना. तर तुम्हाला एक नजर ठेवावी लागेल म्हणजे तुमचे उत्तरं किती जास्त तुम्ही त्याला एनरिच करू शकता, हे तुमचं सोशल ऑब्झर्वेशन कसं आहे किंवा तुम्ही किती स्ट्रॅटेजिकली तुमच्या आन्सर रायटिंगकडे बघताय त्याच्यावर ते फार डिपेंड करणार आहे. ठीक आहे. तर हे एक त्याचे महत्त्वाचे घटक झाले. त्यानंतर आपण बघू व्हॅलिडेशन ऑर जस्टिफिकेशन. म्हणजे तोच भाग झाला की तुम्ही जेव्हा कुठल्या आर्ग्युमेंटला वगैरे तुम्ही स्ट्रेस करता किंवा तुम्ही सांगता कुठल्या तरी आर्ग्युमेंटनुसार, तर त्याचं जे जस्टिफिकेशन आहे ते जस्टिफिकेशन देणं पण तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक्झाम्पल इज वन ऑफ द मेजर ॲस्पेक्ट ऑर वन ऑफ द मेजर वेपन यू हॅव. अँड सेकंड इज डेटा. जस्टिफिकेशन ऑर व्हॅलिडेशन कॅन बी डन थ्रू डेटा.
आता तुम्हाला समजा जेंडरशी रिलेटेड जर का काही विचारलं की ग्लास सिलिंग वगैरे जे आपले कॉन्सेप्ट आहेत, जेंडरशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहेत, तर त्याच्याबद्दल काही विचारलं तर तुम्ही ती सोसायटीमध्ये ती पर्टिक्युलर कंडिशन किंवा ती पर्टिक्युलर जो ॲस्पेक्ट आहे तो सोसायटीमध्ये आपल्याला दिसून कसा येतो, हा डेटाच्या संदर्भात पण आपण त्याला एक जस्टिफिकेशन आपलं देऊ शकतो. की तुम्ही सांगू शकता की व्हेरी लिस्ट पर्सेंटेज ऑफ वुमेन आर ऑन द CEO पोझिशन इन मेजर ऑफ द कॉर्पोरेशन्स इन इंडिया, है ना. तर इट इज लाईक की तुमचा डेटा असणे, एक्झाम्पल असणे आणि त्या ठिकाणी ते हिट करणे हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावरून काय लक्षात येतं की तुमचं कॉन्टेंट पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला ते कॉन्टेंट वापरायचं कसं याची जी प्रोसेस आहे हे शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, याच्यामध्ये कुठला शॉर्टकट नसतो. तुम्हाला वारंवार उत्तर लिहावेच लागतील. तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्सशी रिलेटेड जे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर ठेवून त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल. आणि जितकं होईल तितके वेगवेगळ्या क्वेश्चनचं ब्रेनस्टॉर्मिंग असेल किंवा त्याच्याशी तुम्ही एक त्याचा सराव असेल तो तुम्हाला वारंवार करावा लागेल. आणि नॅचरली तुमची एक ॲबिलिटी जी आहे ती हळूहळू ग्रॅज्युअली डेव्हलप होईल. तर आता जेव्हा मेन्सची परीक्षा आपली राहणार आहे त्या आधी आपण प्रोग्राम वगैरे आपण यामध्ये कंडक्ट करूया की ज्याच्यात क्रॅश कोर्स वगैरे राहील, म्हणजे टॉपिक्सवर डिस्कशन होईल आणि तुम्हाला आन्सर रायटिंग पण त्यामध्ये करता येईल. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा भाग झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये एक येतं की वर्ड लिमिट. आता तुम्ही म्हणाल की इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे आल्या पाहिजे, पण मग ह्या जर त्या 150 शब्दात किंवा ते 250 शब्दात त्याच्या वर गेल्या तर मग कसं. तर तोच एक महत्त्वाचा एक अँगल आहे की तुम्हाला त्या दिलेल्या वर्ड लिमिटमध्ये त्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी हाऊ टू बी व्हेरी प्रिसाईज, म्हणजे तुम्ही एकदम एक्झॅक्ट पिनपॉईंट कसं तुम्ही लिहू शकता याचं ते एक बऱ्यापैकी तुमचं त्याचं एक टेस्टिंग ती आहे. तर वर्ड लिमिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही असे रँडम मोठे आर्ग्युमेंट्स फ्रेम करू शकत नाही किंवा तुम्ही एक फार एक्झाम्पल्स असे खूप 2-2 ओळीचे देऊ शकत नाही. तर ही जी प्रॅक्टिस आहे की टू राईट द आर्ग्युमेंट अँड टू जस्टिफाय इट, यू हॅव टू डू इट इन अ व्हेरी मिनिमल वे ऑफ रायटिंग. युअर अप्रोच शुड बी व्हेरी मिनिमल अँड इट शुड बी म्हणजे तुमचं जे ती गोष्ट आहे ती पण पोचली पाहिजे. ठीक आहे, तर ओव्हरऑल एक जो अँगल आहे तो आपल्याला याच्यातून दिसतो की तुम्ही रायटिंगचा जो एक प्रोसेस आहे, एक प्रोसेस आहे, त्याच्यात तुम्ही काही शॉर्टकट नाही आहे. तुम्ही वारंवार जितके जास्त प्रश्न करत जाल आणि ती त्या सरावामध्ये तुम्ही राहाल, आपोआप तुमची ती कॅपॅसिटी वाढत जाते. आणि जितकी ती कॅपॅसिटी वाढते तितकं तुम्हाला नवीन प्रश्न दिसल्यावर तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी उत्तर फ्रेम करू शकता. तर याच्यामध्ये आर्ग्युमेंटेशनचं जे फ्रेमिंग आहे, जितकं तुम्ही कुठल्या गोष्टीला एक प्रॉपर आर्टिक्युलेशन जे तुम्ही करता, ती मांडणी जी तुम्ही करता, त्याचा जो एक सराव आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत ह्या वर्क करत असतात. आणि याच्यामध्ये कन्सिस्टंटली जो उत्तर लिहितो त्याची एक नॅचरली एक प्रॉपर त्याची एक स्ट्रॅटेजी आपोआपच क्रिएट होते किंवा त्याचं ते स्किल क्रिएट होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा फ्लोमध्ये यायला लागतात. आणि यात जर तुम्ही फार हलगर्जीपणा केला किंवा तुम्ही तितके तुम्ही अपराईट नसाल किंवा कन्सिस्टंट नसाल किंवा तुम्ही तितकी प्रॅक्टिस करत नसाल तर हे थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणजे आन्सर रायटिंगला नेल करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यात एक कन्सिस्टंट एफर्ट लागतो, आर्टिक्युलेशनच्या स्किल्स डेव्हलप झालेल्या लागतात आणि सोबत प्रेझेंटेशन आणि इतर जे वर्ड लिमिट आहे, कंटेंटचं तुमचं जे व्हॅल्यू ॲडिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच त्याच्यात पण आपल्याला थोडंसं काम करावं लागतं. लास्ट एक ॲस्पेक्ट आहे सिम्प्लिसिटी. म्हणजे आता एकदम आपल्याला तुम्ही काहीतरी रिसर्च पेपर लिहिताय असंही नाही लिहायचं आहे ना. तुम्हाला एक व्हॅल्यू रिच कंटेंट विथ प्रॉपर जस्टिफिकेशन विच इज सॅटिस्फाईंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड इन अ व्हेरी सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेज, हे जर आपण केलं तर आपला उत्तर हे इतरांपेक्षा चांगलं दिसणार आहे. तर सिम्प्लिसिटी जी आहे, असं वाटलं पाहिजे की हा व्यक्ती एक सोशलॉजिकल अँगलनी पण लिहितोय आणि याचा स्वतःचा पण एक समज आहे. तुम्हाला फार जास्त बुकिश नाही व्हायचं आहे. सिम्प्लिसिटीचा अर्थ मी इथे काय म्हणतोय की नॉट टू बी बुकिश. म्हणजे पुस्तकांमध्ये दिलेले ज्या काही व्याख्या वगैरे एकदम अशा जशाच तशा ज्या पाठ करून आपण लिहितो किंवा आर्ग्युमेंट्स तसे फ्रेम करतो, त्याच्यामध्ये त्या उत्तरातलं जे एक ऑर्गॅनिक ॲस्पेक्ट असतो तो हरवून जातो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं एक्सप्रेशन दिसून येत नाही. आणि ते चेक करणाऱ्याला ते समजून जातं की यांनी तितका त्या गोष्टीवर स्वतःवरचं याचं काही विश्लेषण तिथे आलेलं नाही आहे. जरी तुम्हाला लिहायच्या फार टेक्निकल ॲस्पेक्ट आहे, पण ते तुमच्या भाषेत आलेलं ते तितकं चांगलं असतं, कारण की ते चेक करणाऱ्याला जाणवतं की यांनी त्यावर फार काम केलेलं आहे. तर ओव्हरऑल हे सगळे इतके ॲस्पेक्ट आहेत
हे मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी समजून सांगायचा प्रयत्न केला. आता आपण एक करणार आहोत की जे PYQs आहेत, UPSCचे जे PYQ आहे 2025 पासून आपण सुरू करूया. तर रोज आपण 3-3 प्रश्न असे डिस्कशन आपण करणार आहोत. त्याचं मी एक सो कॉल्ड मॉडेल आन्सर, एक मॉडेल आन्सरबद्दल बोलायचं झालं तर मॉडेल आन्सर एक्झॅक्टली मॉडेल असं काही नसतं. हे एक सगळ्यात मोठा एक मिथ आहे की काहीतरी मॉडेल आन्सर नाही. तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चनच्या डिमांड आणि त्याची जी एक एक्सपेक्टेशन आहे, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनची जी एक्सपेक्टेशन आहे ती फुलफिल करण्याच्या जवळ तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि इतर जे लोक लिहित आहेत त्याच्यापेक्षा थोडं चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, कारण की ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. शेवटी तुम्हाला तुमचं उत्तर चांगलं तुमचं दिसलं पाहिजे. तर ओव्हरऑल जो एक मॉडेल आन्सरचा ॲस्पेक्ट आहे, तर मी काही असे अप्रोच आन्सर ज्याला म्हणता येईल, मॉडेल न म्हणता काही अप्रोच आन्सर्स की बा या प्रश्नाचं उत्तर कसं असायला पाहिजे होतं ते मी एक तिथे घेऊन येईल. आणि त्या पद्धतीने आपण असे वेगवेगळे प्रश्न जितके होतील तितके आपल्या साईडने आपण करायचा प्रयत्न करू, ज्याच्याने तुम्हाला एक डिरेक्शन मिळेल किंवा तुमचे जी आन्सर रायटिंगची जी तुमची एक पद्धत आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे किंवा तुमचं जे स्किल आहे ते स्किल तुमचं बेटर होण्यासाठी आपण काहीतरी इथे प्रयत्न करूया. तर हा आपला एक असा एक आपण डिस्कशनच्या स्वरूपात किंवा आन्सर रायटिंगचा जो एक अँगल आहे, कारण की मी जितकंही बघितलं की आन्सर रायटिंग जेव्हा त्याबद्दल बोललं जातं तर बस एक कंटेंट दिलं जातं हातामध्ये की हे असा कंटेंट आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर हे आहे. पण त्या कंटेंटला प्रश्न बघितल्यावर कसं त्याला इम्प्रोवाइज करणे किंवा कसं याला वर्ड लिमिटमध्ये फिट करणे, आर्टिक्युलेशनला कसं इम्प्रूव्ह करणे, ह्या गोष्टींबद्दल जास्त चर्चा होत नाही. तर आपण जे PYQ आहेत ज्याची आपण डिस्कशन करणार आहोत त्याला आपण या अँगलने बघूया की आपली प्रत्येक क्वेश्चनसोबत आपली स्किल कशी डेव्हलप होईल. ठीक आहे, तर PYQ पासून आपण स्टार्ट करूया. हा आपला एक इंट्रोडक्टरी सेशन होता की ज्याच्याने आपल्याला आन्सर रायटिंगचे जे बेसिक्स आहेत किंवा आन्सर रायटिंगमध्ये काही गोष्टी ज्या किती महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल मला एक थोडंसं बोलायचं होतं. त्याच्यामुळे मी हा एक पर्टिक्युलर आपला एक सेशन आपण हा इथे घेतला होता. आता उर्वरित जे आपले प्रश्न असतील ते मी हळूहळू याच्यामध्ये पोस्ट करेल किंवा आपल्या सुभाष अकॅडमीच्या YouTube चॅनलवर ते येतील. ठीक आहे, धन्यवाद.